आम्ही टाळ पकवाजी ना दिला। अरे बाबा हो, आम्ही इथं लातूर तालुक्यामधल्या 120 गावामध्ये कंप्लीट सांस्कृतिक सभागृह प्रत्येक मारुतीच्या मंदिरापाशी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरापाशी उभा केला आणि त्याच्यात वाजवायला तुम्ही दिलं, ह्याचं काय मोठं महत्व आहे? आपण विचारलं पाहिजे की आता समजा माझ्यासारखा जर एखादा सामान्य माणूस काळगाव सारख्या गावात येऊन 50-50 लाख रुपये वाटायला, तर कुठून वाटत असेल? 40-50 एकरवाला माणूस जर प्रत्येक गावात 40 आणि 50 लाख वाटायला, तर कुणाला तर टोपी घालूनच वाटावी लागते। हे साधी गोष्ट आहे। त्याच्यामुळे आपण जी माणसं विकास करतात, ज्या माणसाला विकासाची दृष्टी आहे, ज्यांना गोरगरीब सामान्य माणसाची चाड आहे, अशा माणसाच्या पाठीशी ताकद उभा केली पाहिजे। आमच्याकडे कसं आहे, समजा आमचा सभापती चुकला, उपसभापती चुकला, सभापती आहे, सभापती चुकला, जिल्हा परिषदचे सभापती आहेत, जिल्हा परिषदचे सभापती चुकले, आमचे अध्यक्ष आहेत, अध्यक्ष चुकल्या, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चुकले, आदरणीय साहेब आहेत, साहेब समजा काहीतरी सांगितलं, अजून आमचे नेते आहेत, आमची एक नेत्याची साखळी आहे, आमचं सगळंच रिकामं नाही, नेताही नाही, कार्यकर्ताही नाही, अशा पद्धतीचं राजकारण आमचं नाही। आणि म्हणून आज आम्ही प्रत्येक ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाचा विचार करतो। काल आमचे धीरज भैया सांगत होते, त्यांनी पानगावच्या सभेमध्ये सांगितलं की मित्रांनो, एका बाजूला आमच्या सरकारनं आरोग्य जीवनदायी, राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून